नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आपण आहोत आज सज्जनगडावरती. तर असं पुण्य ठिकाण सज्जनगडाची भ्रमंती सुरू आहे. दरड पडण्याचा धोका जागोजागी बोर्ड लावलेले आहेत. आणि आज सकाळी सकाळी पहाटे खूप धुकं आहे. गाडी पार्क केल्यापासून काही पायऱ्यात चढायच्यात. थोडा पाऊस असल्या कारणाने गड फिरता येईल की नाही शंका आहे. तर अशा पायऱ्यात माझ्या मागे आणि पूर्ण धुक्याने आच्छादलेला आमचा सज्जनगड. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि संत रामदास स्वामी यांचं चरण लागलेलं ठिकाण म्हणजे सज्जनगड. चला बघूया. सह्याद्रींच्या रांगांमध्ये एक असा डोंगर आहे जिथे दगड दगड बोलतो. जय जय रघुवीर समर्थ अशी प्रतिध्वनी देतो. हा फक्त एक गड नाही, हा तर भक्ती, शौर्य आणि आत्मशांतीचं मंदिर आहे. हा आहे सज्जनगड. सकाळच्या धुक्यातून दिसणारा गडाचा माथा जणू सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक समधिस्थ संत. वाऱ्याच्या झुळकीत भगवा फडकत असतो आणि त्या भगव्याच्या प्रत्येक झुळकीत समर्थ रामदास स्वामींचं नाव गुंजतं. या गडावर येताना वाटेतल्या प्रत्येक पायरीवर जणू एक विचार उमटतो. मी काय साध्य केलं आयुष्यात? कारण सज्जनगड फक्त पाहायचा नाही, सज्जनगड हा अनुभवायचा असतो. इतिहास सांगतो या गडाचं जुनं नाव होतं परळीचा किल्ला. पण जेव्हा समर्थाने या भूमीत पाऊल ठेवलं तेव्हा ती भूमीच पवित्र झाली. समर्थाने इथे राहून दासबोध सारखं अमूल्य असा ग्रंथ लिहिला, ज्याने असंख्य लोकांना मार्ग दाखवला. शिवछत्रपतींनी स्वतः समर्थांना हा गड दिला. तुमचं वास्तव्य इथे असावं असं म्हणत, आणि मग हा गड झाला सज्जनगड. सज्जनाच्या वास्तव्याने पवित्र झालेला गड म्हणजे सज्जनगड. कल्पना करा, या गडावर एक वृद्ध संत भगव्या वस्त्रात, हातात दंड आणि मुखात रामनाम, त्याच्या डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावर तेज. समर्थ रामदास स्वामी म्हणायचे, देव हा दगडात नाही, तो माणसात आहे. त्यांनी लोकांना शिकवलं, भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही, भक्ती म्हणजे कर्म आणि आत्मशांती. या गडावर त्याच्या प्रत्येक शब्दांचा, प्रत्येक ओवीचा प्रतिध्वनी अजूनही ऐकू येतो. आणि जेव्हा तू त्या समाधीसमोर उभा राहतोस ना, तेव्हा त्यात काहीतरी हलतं. जणू समर्थ आजही म्हणतात, धैर्य बाळग आणि सत्कर्म कर. गडाच्या माथ्यावरून दिसणारा निसर्ग, खाली पसरलेला सह्याद्रीचा विस्तार आणि वर आकाशात उडणारे पक्षी. हा गड शांत आहे, पण त्याची शांतता गर्जना करते. इथल्या दगडांमध्ये शतकापूर्वीचं सामर्थ्य दडलेलं आहे. समाधीच्या सभोवती बसलं की मनात शांती येते आणि डोळे आपोआप मिटतात. काही क्षणासाठी का होईना का थांबतो, फक्त वारा, घंटा आणि रामनाम. समर्थ आणि शिवछत्रपतींचं नातं वेगळं होतं. गुरु आणि शिष्याचं नव्हे, तर राष्ट्र आणि धर्माचं होतं. समर्थाने छत्रपतींना केवळ राजकारण नव्हे, तर धर्मकारण शिकवलं. जेव्हा छत्रपतींचं मन डगमगायचं तेव्हा समर्थ म्हणायचे, धर्मावर ठाम राहा, अन्यायावर कधी झुकू नका. या शब्दांमुळेच मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलं. सज्जनगड म्हणजे या शब्दाची साक्ष देणारा गड. येथे समर्थांनी आपली शेवटची समाधी घेतली, पण त्यांच्या विचाराने आजही भारत जागा आहे. समाधीसमोर उभं राहिल्यावर काही शब्द लागत नाहीत, तेथे फक्त असते शांतता. आणि ती शांतता म्हणजे समर्थांची उपस्थिती. वाऱ्याने हलणारा दीप, घटनानादात मिसळलेले रामनाम आणि भक्तांच्या डोळ्यातून उघळणारे अश्रू, हे सगळं मिळून सज्जनगडाचं वातावरण तयार करतं. जणू त्या क्षणी प्रत्येक भक्ताच्या मनात समर्थांचा आवाज येतो, अरे सज्जना, गडावर आलास, आता गड तुझ्यात घेऊन जा. सज्जनगड म्हणजे एक प्रवास आहे, बाहेरून आत जाण्याचा. इथे आलो की जाणवतं सामर्थ्य आपल्या आत आहेत. समर्थांचा हा गड म्हणजे भक्तीचं शिखर आणि प्रत्येक भक्तासाठी एक असा आरसा, जो आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतो. म्हणून जेव्हा तुम्ही सज्जनगडावर याल ना, तेव्हा फक्त दर्शन करून परतू नका. थांबा, शांत बसा आणि ऐका, कारण सज्जनगड खूप काही बोलतो. समर्थ बोलतात. जय जय रघुवीर समर्थ.
सहज जनगडची शिखरं बोलती, संतांची गाथा गोळा करती. ओ नम समर्था तुझीच आहे काया. जय जय रघुवीर समर्थ, तुझ्या चरणी मन माझं अर्पण. जय जय रघुवीर समर्थ, तुझ्या कृपेमुळे जीवन गंगावतरण. वेणूची सुरावट गगनी घुमते, गुरुची शिकवण अंतरात वसते. तुझ्या प्रकाशात अंधार विरला, मनाच्या मंदिरी शांतता निघाले. जय जय रघुवीर समर्थ, तुझ्या चरणी मन माझं अर्पण. जय जय रघुवीर समर्थ, तुझ्या कृपेमुळे जीवन गंगावतरण. नदीच्या प्रवाहासारखा काल तुझं नाम घेता विसरला भाळ. वृक्षासारखी उभी तुझी शक्ती, सज्जन गडावर तुझीच भक्ती. जय जय रघुवीर समर्थ, तुझ्या चरणी मन माझं अर्पण. जय जय रघुवीर समर्थ, तुझ्या कृपेमुळे जीवन गंगावतरण. गडाला पूर्ण भ्रमंती मारतोय आम्ही. गड आणि गडाचे अवशेष किल्ला असा काही नाहीये. रामदास स्वामींचा मठ आहे, मठात येणारे समाधी आहे अनुयायी. तरी पण आम्ही पूर्ण प्रदक्षिणे कंप्लीट करतोय मी आणि राजू. तर धुक्याने पूर्ण आज वातावरण धुकमय झालंय सगळं. तर अशी फेरी मारून आपण मठात जाऊया. चला. मठ आणि समाधी पूजा. मठ आहे म्हटलं ती भोजन पण असेल ना रे. भक्त निवास आहे ना. भक्त निवास बनेल. चांगलं आहे. चला. आत्ताच आमचं मठाचं दर्शन झालं आणि बाहेर निघालो. खूप सुंदर दर्शन झालं. आज वीकेंड होता, थोडी गर्दी होती, पण त्या मानाने खूप सुंदर आणि धुकं पण जसं जसं वेळ होतोय काही दूर होतोय. मस्त झालं. खूप छान वातावरण आहे. पुढे बघ अजून काय बघायला मिळेल. राजूभाईंना ताण लागलेली आहे आणि ताट पाचतायत. छास पिणं गरजेचं. छास पिणं गरजेचं आहे. जेव्हा ज्या ठिकाणी आपण जातो हा काहीतरी आपण खाल्लं पिल्याशिवाय मजा नाही. हा बरोबर आहे. राजूभाई तिकडचं पालन पण करायचंय. ताक पिऊन जो ग्लास आहे तो प्रॉपर कचरा कुंडीत टाकायचा आपल्याला. डबा आहे ना समोर. हा बस. नाहीतर मग बॅगेत कॅरी करायचं. गडावर स्वच्छता चांगली आहे. ती बा आताच ते पाकिट टाकली ती बा स्वच्छता. ते असतात असे लोक. मसाला पाहिजे. 2 द्या. सर्व मसाला जे ठिकाणी टाका. जास्त खारट वगैरे करू नका. कसा ग्लास आहे? 20 रुपये.
रक्त शुद्ध होतं फायदे पण दिले. हो खाली पकडा. थँक्यू. खाली पकडा. पकडतो सोडा सोडा तुम्ही पकडलं मी. घट करून मार सटकून खाली आहे. तुला आता एनर्जी वाढल. अच्छा कॉन्फिडन्स नाही त्यांनाच. आंबट का लागतंय? हा घ्या आंबट राहणार. ओरिजिनल तर आंबटच राहतं. गोड नाही आहे का? एवढं आंबट पाहिजे घरगुती आहे. एवढं आंबट नसेल तर कोण पिणार नाही. मग साखर वापरल्यावर साखर करून काय त्याचा सर्व ताकमाळा निघून जातो. पुण्याच्या लोक तर साखर आवडतच नाही. पण छान. हो. त्या साहेबांचीच पैसे. जय शिवराय मित्रांनो, आशा करतो आम्ही सकाळपासून जो हा गडाची भ्रमंती केली आणि गड तुम्हाला जो दाखवलाय तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. कारण सकाळपासूनची मेहनत आहे आमची. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतोय. नक्की कमेंट करा आणि शेअर करा. जय शिवराय.